नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आताची सर्वात मोठी बातमी येत आहे थेट नाशिक जिल्ह्यातून। ठाकरेंनी साधला मोठा निशाणा। येत्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा विजय निश्चित। तर कोणत्याही महत्त्वाची सविस्तर बातमी बघूया। राज्यातील सर्व पक्षांनी लोकसभेची निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली असून त्यानिमित्ताने दौरेही आखले जात आहेत। आता शिवसेना ठाकरे गटानेही आपल्या प्रचाराची तारीख ठरल्याचं समोर आलं आहे। येत्या 23 तारखेला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमधील जाहीर सभेतून उद्धव ठाकरे लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार असल्याचं खासदार विनायक राऊतांनी सांगितलं आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 23 जानेवारीला जन्मदिवस आहे। त्या दिवशी संध्याकाळी उद्धव ठाकरे नाशिकमध्ये जाहीर सभा घेतील आणि लोकसभा निवडणुकीचा प्रचारही शुभारंभ करतील, अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली। ते म्हणाले की उद्धव ठाकरे हे 22 जानेवारी रोजी नाशिकमध्ये जाऊन काळाराम मंदिरात रामाचे दर्शन घेणार आहेत। त्यानंतर सायंकाळी 7 वाजता गोदावरी तीरावर आरती करतील। 23 तारखेला दार उघड बये दार उघड असा जगदंबाची आराधना करणार आहेत। हिंदू धर्मात पौष महिन्यात शुभ कार्य करत नाहीत, मात्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचे लोकार्पण केले जात आहे आणि याच निमित्ताने उद्धव ठाकरे नाशिकचा दौरा करणार आहेत। आपल्या शिवसैनिकांसमोर मोठे आव्हान ठेवून उद्धव ठाकरे सर्वांचे मनपरिवर्तन करणार आहेत। म्हणून येत्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांची जय्यत तयारी सुरू झाली आहे।